काल रात्री एलओसीवर झालेल्या गोळीबाराची सविस्तर माहिती आता समोर आली आहे। एकूण 20 ठिकाणी गोळीबार झाला। यामध्ये 2 नागरिकांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले। पाकिस्तानकडून मोर्टार तोफ आणि छोट्या शस्त्रांचा वापर करत हल्ला करण्यात येत होता, त्यामुळे मृतांचा आकडा आता 16 वरून 18 वर गेला आहे। तेव्हा काल रात्री एलओसीवर पाकिस्तानकडून भ्याड हल्ला करण्यात आलेला होता आणि गोळीबाराची ही सविस्तर माहिती आता जी आहे ती समोर आलेली आहे। एकूण 20 ठिकाणी गोळीबार झाला, ज्यामध्ये 2 नागरिकांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले। पाकिस्तानकडून मोर्टार तोफ आणि छोट्या शस्त्रांचा वापर करण्यात आलेला होता हा सगळा हल्ला करण्यासाठी, आणि यामध्ये जो मृतांचा आकडा आहे तो आता 16 वरून 18 वर गेलेला आहे। एकूण 20 ठिकाणी हे फायरिंग झालेलं होतं आणि त्यानंतर आता या सगळ्याबाबतची जी अपडेट आहे ती आता समोर आलेली आहे। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा काल शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं। एकूण 60 ठिकाणी फायरिंग करण्यात आलेलं होतं। जम्मू, पूंछ, राजौरीच्या एकूण भागामध्ये 13 ठिकाणी फायरिंग झालेलं होतं। अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे, अनेक दुकानांचं नुकसान झालेलं आहे। यासोबतच मृतांचा जो आकडा आहे तो देखील आता 16 वरून 18 पर्यंत गेलेला आहे। त्यामुळे या सगळ्याबाबत आता जे वेगवेगळे अपडेट आहेत ते आता आपल्याला मिळू लागले आहेत। अपडेट जाणून घेऊयात, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, कालच्या गोळीबारामध्ये एकूण 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालेला असं समजतंय आणि आतापर्यंत जी आकडेवारी समोर आली ती आकडेवारी नेमकं काय सांगते? मृतांचा आकडा 16 वरून 18 वर गेल्याचंही समजतंय। हो, नक्कीच। कारण 2 भारतीय नागरिकांचा काल मृत्यू झाला या ज्या आर्टिलरी शेलिंग आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून केलं गेलं होतं त्यामुळे, आणि यापूर्वी जे परवाच्या रात्री ज्या प्रकारे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं होतं त्यात 14 भारतीयांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे 14 आणि काल मृत्युमुखी पडलेले 2 असं 16 एकूण नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। त्यासोबत जर आपण लक्षात घेतलं तर एकूण 500 ड्रोनद्वारे जो हल्ला करण्यात आला तो एकूण 24 ठिकाणी हा हल्ला करण्यात आला होता। लडाख पासून जम्मू, पंजाब, राजस्थान आणि कच्छ, गुजरात, म्हणजे जर आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेलं एकही राज्य सोडलेलं नाहीये। प्रत्येक राज्यात त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला ड्रोनच्या माध्यमातून, आणि या विशेष म्हणजे या ड्रोन मध्ये फक्त गन पावडर नव्हते तर रिकामी छर्रे होते। म्हणजे याचा अर्थ काय की ड्रोन फुटल्यानंतर आजूबाजूला असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना हे छर्रे लागून त्यांचा मृत्यू झाला असता, जखमी झाले असते, लोकांचे डोळे फुटले असते, असे नापाक इरादे होते। हे लक्षात घेतलं पाहिजे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।